जय जय रामकृष्ण हरी. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की आध्यात्मिक जीवनाला सर्वात जास्त कशाचं सहाय्य होत असेल तर ते ध्यानाचं होतं. ध्यान करताना आपल्याला कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून राहावे लागत नाही. दुष्ट माणसालाही देव बनवू शकते. सर्व वैर सर्व स्वार्थ ते नाहीसे करून टाकू शकते. आपण आपल्या शरीराचे जितके चिंतन कमी करू तितके ते चांगले, कारण शरीरच आपल्याला खाली ओढत असते. या शरीराविषयी आसक्ती हा देहाभिमानच आपल्याला दुःखी बनवतो. मी देह नाही, मी आत्मा आहे. अखिल विश्व, त्यातील सर्व संबंध, त्यातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी या साऱ्या जणू काही पडद्यावरील चित्रमालिकेसारख्या होत आणि मी केवळ त्याचा साक्षी आहे. ही भावना म्हणजेच आध्यात्मिक जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. ध्यानामुळे काय होतं तर संपूर्ण शांततेमध्ये सर्व शक्ती एकवटून गोळा होत असते आणि साधक आध्यात्मिकेचा एक तेजस्वी पुंज बनतो. स्वामी विवेकानंदांचे तपाचे हे सामर्थ्य झळाळून उठताना आपल्याला दिसते, कारण श्री रामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे ते एक सप्तर्षींपैकी होते. कारण स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत त्यांचे गुरु रामकृष्ण असं म्हणतात की नरेंद्र हा महान आत्मा आहे. ध्यानधारणे तो अत्युच्च अवस्थेला पोचलेला आहे. ज्ञानाच्या तलवारीने तो मायेचे सर्व दोर कापू शकणार आहे. तो या अतर्क्य मायेच्या जाळ्यात कधीच सापडणार नाही. अशी ह्या शिष्याबद्दलची भावना आपल्या गुरूंच्या मनामध्ये होती. हे केवढं त्यांचं भाग्य आहे. श्रीराम समर्थ.